पैसा पैसा ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा लोभ जर माणसाला लागला तर तो काहीही करायला तयार होतो, काहीही. 2003 मध्ये एक अशीच गोष्ट समोर आली की एका माणसाने पूर्ण भारताला 30,000 करोड रुपयांचा चुना लावला. पूर्ण कायदेशीर पद्धतीने असा घोटाळा केला की पूर्ण सरकार हादरून गेले. स्टॅम्प पेपर घोटाळा. या घोटाळ्याची कहाणी सुरू होते अब्दुल करीम तेलगी नावाच्या व्यक्तीसोबत. यांचे वडील रेल्वेमध्ये काम करायचे. तेलगी हे 7-8 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या परिवाराचे आर्थिक संतुलन पूर्णपणे बिघडले. एवढे वाईट की तेलगी आणि त्यांचे दोघे भाऊ मिळून कर्नाटकमधील खानापूर रेल्वे स्टेशनवरती फळ विक्रीचा धंदा सुरू केला. याच्यानेच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत होत्या. हे करत असतानाच तेलगी यांनी कसे बसे आपले ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर नोकरीच्या शोधात ते आपले स्वप्नांचे शहर मुंबई येथे आले. तेथे गेल्यानंतर तेलगी यांना एका कंपनीमध्ये सेल्समॅनची नोकरी मिळते, परंतु खराब प्रदर्शन केल्यामुळे त्यांना त्या नोकरीवरून काढून टाकण्यात येते. त्यानंतर त्यांना एका गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजरची नोकरी मिळते. गेस्ट हाऊसचे वातावरण एवढे प्रसन्न आणि चांगले असते की तेलगी यांना खूप सारे पैसे कमवण्याची इच्छा निर्माण होते. तेथे जाऊन त्यांना असे समजते की सौदी अरेबियामध्ये जाऊन खूप सारे पैसे कमवता येतात आणि त्यांचे 1-2 मित्र देखील तिथे खूप सारे पैसे कमवत असतात. मग तेलगी तिथे जाण्याचा विचार करतात आणि 1986 मध्ये तेलगी सौदी अरेबियामध्ये जातात. तिथे जाऊन पण त्यांनी खूप साऱ्या नोकऱ्या केल्या, परंतु त्यांच्या खराब कामगिरीमुळे त्यांना अनेक नोकऱ्यांमधून काढून देण्यात येत होते. पण या दरम्यान तेलगी यांची अशा काही लोकांसोबत ओळख झाली की जे खोटे पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन सौदी अरेबियामध्ये काम करत होते. हे खोटे कागदपत्र भारतामध्ये काही ट्रॅव्हल एजंट बनवत होते आणि या खोटे कागदपत्र बनवण्याचा खूप सारे पैसे देखील घेत होते. हे ऐकताच तेलगी यांच्या डोक्यात विचार आला आणि त्यांना खूप सारे पैसे कमवण्याचा सोपा मार्ग सापडला आणि हे ऐकताच तेलगी हे मुंबईमध्ये पुन्हा आले. मुंबईला परत येताच अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल्स नावाची एजन्सी सुरू केली आणि ही एजन्सी काही अशा लोकांना मदत करायची की ज्यांच्याकडे पासपोर्ट नसायचे आणि व्हिसासाठी ते अप्लाय करू शकत नव्हते. मग तेलगी यांनी काही लोकांच्या कागदपत्रांची हेराफेरी करून ते लोक सहजरित्या सौदी अरेबियामध्ये जाऊन पोहोचत होते. हा खोटा धंदा सुरू करत असताना तेलगी यांना कागदपत्रांशी कसे खेळायचे आणि खोटे कागदपत्रे कसे बनवायचे याची पूर्णपणे माहिती आली होती. हा धंदा करत असतानाच तेलगी यांनी खूप सारे पैसे कमवले. पण एके दिवशी 1991 मध्ये काही इमिग्रेशन ऑफिसर्सला या सर्व गोष्टी समजल्या आणि त्यांनी तेलगी यांना अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले. जर एखाद्या साध्या माणसाला जेलमध्ये टाकण्यात आले तर तो कधी ना कधी सुधरून जातो, परंतु तेलगी यांना खूप जास्त पैसे कमवण्याचे वेड लागले होते. मग तो पैसा कुठूनही येऊ दे आणि कसाही येऊ दे. जेलमध्ये असतानाच तेलगी यांची रतन सोनी या नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. रतन सोनी हे स्टॉक मार्केटमध्ये घोटाळा करून आलेले व्यक्ती होते. मग तो तेलगीला सांगतो की घोटाळा करायचाच असेल तर मोठा करायचा. रतन सोनीने तेलगीला काही अशा गोष्टी सांगितल्या की ज्या भारतासाठी खूप घातक ठरल्या. रतन सोनीने तेलगीला सांगितले की गव्हर्नमेंट स्टॅम्प पेपर ऑफिसवरती कोणी जास्त लक्ष देत नाही, म्हणून तू जर खोटे स्टॅम्प पेपर बनवायला सुरुवात केलीस तर ते कोणाच्याही लक्षात सुद्धा येणार नाही, कारण की भारतामध्ये स्टॅम्प पेपरचा सर्वात जास्त वापर केला जातो. मग सोनीने त्याला समजवलं की स्टॅम्प पेपर हा असा कागद आहे जो कोणताही कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी वापरला जातो, जसे की एखादे दुकान, घर खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी, मॅरेज सर्टिफिकेटसाठी, एखाद्याच्या नोकरीसाठी किंवा एखाद्या कोणत्याही सरकारी कामासाठी स्टॅम्प पेपर हा वापरला जातो. 50 रुपयाचा स्टॅम्प पेपर म्हणजेच 50 रुपये. जर एखादा व्यक्ती खोटा 50 रुपयाचा स्टॅम्प पेपर विकत असेल तर सरकारपासून 50 रुपयाची सरासर चोरी झाली. जेलमधून बाहेर पडताच या दोघे महाशयांनी या गोष्टीवरती काम चालू केले आणि त्यांनी काही नेते, अंडरवर्ल्ड आणि काही गव्हर्नमेंट ऑफिसर्स सोबत आपली ओळख निर्माण केली आणि या ओळखीमधूनच त्यांनी गव्हर्नमेंट स्टॅम्प पेपर विक्रीचे लायसन्स मिळवले, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांच्यावर कोणीही शंका घेऊ नये. सर्व स्टॅम्प पेपर हे नाशिकमधील नोट प्रेस येथे बनवले जायचे आणि त्यानंतर तेथील मशिनी खराब झाल्यानंतर, गंज लागल्यानंतर त्यांचा लिलाव करून ते भंगार समजून विकले जायचे. सोनी आणि तेलगी यांनी त्या मशिनी विकत घेतल्या आणि आपल्या ओळखीने त्या मशिनी कशा रिपेअर करता येतील याचा विचार केला. त्यांनी भरपूर साऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना खूप सारा पैसा देऊन त्यांच्याकडून कागद आणि शाई विकत घेतली. मग काय, सरकारी स्टॅम्प पेपर आणि यांनी बनवलेला स्टॅम्प पेपर यामध्ये खरा कोणता आणि खोटा कोणता हे ओळखणे देखील कठीण झाले होते. मग काही दिवसानंतर तेलगी आणि सोनी यांच्यामध्ये काही वादविवाद झाले आणि त्या दोघांनीही आपला आपला वेगवेगळा रस्ता निवडला.
खोटे स्टॅम्प पेपर विकत असताना तेलगी याने एक कंपनी उभी केली आणि त्यामध्ये 300 ते 400 MBA झालेले लोक आपल्या इथे कामाला लावले आणि त्यानंतर ते लोक खूप जास्त डिस्काउंटमध्ये स्टॅम्प पेपर विकत होते। असे करत असताना 18 राज्यांपर्यंत त्यांचा व्यवसाय पोहोचला आणि तोपर्यंत त्यांनी 32,000 करोड रुपयांचे खोटे स्टॅम्प पेपर विकले होते। तो या घोटाळा केलेल्या पैशातून एवढी मजा करायचा की एके रात्री त्याने 93 लाख रुपये एका बार डान्सरवरती उडवले आणि त्यानंतर एके दिवशी बँगलोर पोलिसने एक स्टॅम्प पेपर भरलेला ट्रक पकडला। आधी पोलिसांना वाटले की हे स्टॅम्प पेपर चोरीला गेलेले आहेत, परंतु त्यांच्या लक्षात आले की हे स्टॅम्प पेपर खोटे आहेत म्हणून आणि हे सर्व पाहून सर्वांना धक्का बसला। मग पुढे जाऊन तपासात तेलगीचे नाव पुढे आले, परंतु तोपर्यंत तेलगी हा फरार झालेला होता। त्यानंतर एके दिवसी पोलिसांना कळते की तेलगी हा एका अजमेर शरीफच्या दर्ग्यामध्ये जाणार आहे आणि तेथेच तेलगीला पकडण्यात येते। पुढे जाऊन तपासामध्ये असे समजते की तेलगीचे संपूर्ण भारतामध्ये 36 मोठ्या प्रॉपर्ट्या आणि 120 बँक अकाउंट होते आणि संपूर्ण बँक अकाउंटमध्ये प्रत्येक बँक अकाउंटमध्ये करोडो रुपयांचे बॅलन्स होते। तेलगीला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याला स्वतःलाही माहीत नव्हते की त्याच्याकडे किती पैसा आहे म्हणून। गुन्हा सिद्ध झाल्यानंतर 202 करोड रुपयांचा दंड लावण्यात आला आणि 30 वर्षाची शिक्षा देण्यात आली। शिक्षा भोगत असताना तेलगी यांचा 2017 मध्ये मृत्यू झाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन जगभरातल्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।